नमस्कार मित्रांनो, स्पोर्ट हिरोज म्हणजे तुमचं स्वागत आहे. प्लेयरचा मास्टर ट्रोफ अनसोल्ड राहिलेला मुंबईचा खेळाडू पंजाबच्या ताब्यात. IPL 2025मध्ये पंजाब किंग्सचा प्रवास उत्तम राहिलेला आहे. त्यांनी 8 सामन्यात 5 विजयांसह 10 गुण मिळवले आहेत. पंजाब किंग्सने गुजरात टायटन्स, लखनौ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग, कोलकाता रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांचा पराभव केला आहे. त्यांचा पुढील सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आहे. यापूर्वी पंजाब किंग्सने 26 वर्षीय स्टार खेळाडूचा आपल्या संघात समाविष्ट केला आहे. या खेळाडूला मेगा लिलावात कुणीही फ्रँचायझीने विकत घेतले नव्हते. मुंबईचा अष्टपैलू खेळाडू तनुष कोटियन हा किंग 11 पंजाब यांच्यामध्ये सामील झाला आहे. त्याला नेट बॉलर म्हणून सामील करण्यात आले आहे. IPL 2025 लिलावात विकला गेला नाही. त्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या सामन्यापूर्वी पंजाबने नेट बॉलर म्हणून तनुष कोटियन यांना सामील करून घेतले आणि तनुष कोटियन गोलंदाजी करताना पंजाबचे प्रशिक्षक सुनील जोशी यांच्याशी बराच काळ बोलताना पाहिले. तनुष कोटियन याने सय्यद मुस्तफा अली ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याची चांगली कामगिरी झाल्यामुळे मुंबईने सय्यद मुस्तफा अली ट्रॉफी जिंकली. म्हणून त्याला किंग्स 11 पंजाबने आपल्या गोट्यामध्ये सामील करून घेतले आहे, ते पण नेट बॉलर म्हणून. त्या किंगच्या सेटअपमध्ये कोटियनला प्रवेश मिळवून देण्याचा मान हा श्रेयस अय्यरला दिला जातो, कारण तो ऑलरेडी कोटियनला चांगलाच ओळखून आहे. कारण दोन्हीही हे खेळाडू मुंबईच्या टीममध्ये खेळत असतात, त्यामुळे त्याला चांगलाच ओळखून आहे श्रेयस अय्यर. म्हणून त्याने किंग्स 11 पंजाबमध्ये त्याला नेट बॉलर म्हणून ॲड केले आहे. गेल्या वर्षी झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अश्विनच्या जागेवर तनुष कोटियनला टीम इंडियामध्ये प्रवेश दिला होता.